नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो पुन्हा एकदा धमाकेदार नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी पोचलो पणजीला. पणजीवरून मी कोरजाई बस पकडली वेंगुर्ल्यासाठी आणि वेंगुर्ल्याला येऊन जी काय पॉझिटिव्ह वाईब आहे ना, नेक्स्ट लेवलची. कारण स्वच्छता, सुंदरता, सुशेगात वातावरण, इकडची पारंपरिक कौलारू नळ्यांची घरे, नयनरम्य सुशेगात समुद्र किनारा, वेंगुर्ल्याचे चौकोनी पाव आणि त्यासोबत अस्सल मालवणी घरगुती जेवण. आहा, लाया लाया बापू मुद्दे पे आया. मंडळी, आपल्या भूषण एक्सप्लोरर या चॅनलवरती ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ येतात, पण त्यासोबत सिरीज चालू आहे # कोकण उद्योग. गेल्या वर्षभरापासून मला काही ती सिरीज पुढे व्हिडिओ कंटिन्यू करता नाही आले. म्हटलं 2026 मध्ये मात्र हमखास करूया. आणि या सिरीजमधून आपल्या कोकणातले जे छोटे मोठे लघु उद्योग आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. यामध्ये आपण जवळजवळ सगळे खानावळीचे व्हिडिओ केलेले आहेत. पुन्हा एकदा मला संधी मिळते तुमच्यापर्यंत एक छोटीशी माहितीपूर्वक एक नयनरम्य सुशेगात खानावर पोहोचवण्याची, ज्यांच्याकडे शाकाहारी थाळी, मांसाहारी थाळी, मच्छी थाळी, अगदी कोकणातला पारंपरिक नाश्ता सुशेगात. जानेवारी महिन्यात मी आलो होतो वेंगुर्ल्याला देव मानसीश्वराच्या दर्शनासाठी. आणि त्यावेळेस मी कोकणची आई जे हॉटेल आहे, घरगुती मालवणी पद्धतीने जेवण मिळणारं, त्या ठिकाणी छोटीशी क्लिप टाकली होती. 2 का 3 मिनिटाच्या क्लिप होत्या सगळ्या, पण तो व्हिडिओ पाहून भरपूर लोकांनी या ठिकाणी गर्दी केली. आणि मी त्या बाबतीत रील देखील अपलोड केली होती आपल्या इंस्टाग्राम पेजवरती. ज्यांनी फॉलो नाही केलं आहे आवर्जून फॉलो करा. GJ_ भूषण द एक्सप्लोरर आपले ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे. त्या ठिकाणी घरगुती जेवण किंवा छोटे मोठे उद्योग आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण आज यूट्यूबच्या प्रवासामधून मात्र स्पेशल लोकांची डिमांड आली आहे की कोकणची आई हे जे हॉटेल आहे त्या ठिकाणी तुम्ही शुद्ध शाकाहारी थाळी खाली, पण त्यांच्याकडे अजून कोणकोणता मेन्यू आहे मच्छी जेवणामध्ये, त्यासोबत राहण्याची उत्तम सोयीसुविधा आहे की नाही, या बाबतीत म्हणलं आज आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवून देऊ. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्या अगोदर कोण व्हिडिओ बघतात वेंगुर्ल्यामधून, उभा दांडा, तुळसगाव, कमेंट करा मारे. कारण वेंगुर्ले तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जेवणासाठी खानावळी आहेत आणि त्या खानावळीमध्ये मालवणी शुद्ध शाकाहारी थाळी, मांसाहारी थाळी, मच्छी थाळी. आणि मच्छी थाळी म्हटली की 2 घास जास्त जाणारच, बरोबर मा? 2 घास जास्त जातले ना. चला जास्त वेळ न घालवता आपण पटकन भेट देऊ वेंगुर्ला शिरोडा रोड नजीक असलेल्या उबादांडा गावमधील हॉटेल कोकणची आई. नयनरम्य तळ कोकणातील वेंगुर्ले तालुका. वेंगुर्ल्याची अनेक गावे, ज्यात आरोंदा, शिरोडा, वायंगणी, तुळस, आरोस, आरवली इत्यादी काही. प्रत्येक गावाची नाविन्यपूर्ण अशी ओळख. आरवलीचा वेतोबा, रेडीचा गणपती, तुळसगावचा जैतीर, तर वेंगुर्ल्याचा अधिपती चाळा राखणदार श्रीदेव मानसीश्वर. वेंगुर्ले तालुक्यातील प्रत्येक गावोगावी आजही जुन्या पद्धतीचे जीवन अनुभवायला मिळते. चुलीवरचा नाश्ता, चुलीवरचे जेवण, चौकोनी पाव, सुशेगात कौलारू घरे इत्यादी. खानावळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांपैकी लोकांना जेवणासाठी भुरळ पाडून आकर्षित करणारी कोकणची आई, चव आमची, आठवण तुमची. कोकणची आई, अस्सल घरगुती मालवणी जेवणाचे मालवणी हॉटेल कोकणची आई, चव आमची, आठवण तुमची. बाहेर बघा सुंदर असा सुशेगात रस्ता आहे. लोकेशन मी आधी शेअर करू इच्छितो. हा वाला रस्ता तो थेट वेंगुर्ले बसस्टँडकडे आणि हा वाला थेट आरवली, शिरोडा, मळेवाड या दिशेने, अर्थातच सावंतवाडी गोवा साईडला. वेंगुर्ले बस स्थानकापासून अगदी 15 मिनिटावर चालत आहे. पुढे लागेल गणपती मंदिर,
उबादांडा नगर परिषद, या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आणि पुढे शतपावली केली की कोकणची आई हॉटेल दिसेल. या ठिकाणी मेनू देखील लावले आहेत. नाश्त्यासाठी काय आहे आणि जेवणासाठी काय आहे. नाश्त्यामध्ये यांचे रेग्युलर मेनू वडापाव, कांदा भजी, उसळपाव, मिसळपाव, त्यासोबत ऑथेंटिक आंबोळी चटणी, शिरवाई रस, घावणे चटणी, रस ऑमलेट पाव आणि चिकन पाव. व्हेजमध्ये फक्त एकच आहे ती म्हणजे शुद्ध शाकाहारी थाळी. नॉनव्हेजमध्ये चिकन थाळी आहेत, मच्छी थाळी आहेत, त्यासोबत कोळंबी थाळी आणि ऑर्डरप्रमाणे चिकन बिर्याणी मिळेल. असं काही हा संपूर्ण बाहेरचा व्ह्यू. तुमची गाडी असेल त्या ठिकाणी प्रशस्त पार्किंग देखील आहे आणि बाहेर आरामात बसण्यासाठी हवेशीर जागा आणि आतमध्ये देखील बऱ्यापैकी जागा केलेल्या आहेत. हॉटेल कोकणची आई, असं काही हा संपूर्ण हॉटेल कोकणची आईचा ओव्हरव्ह्यू. म्हणजे बाहेर देखील बसण्यासाठी जागा आणि आतमध्ये देखील. 2 ते 3 मिनिटाची आपली क्लिप होती आणि व्हिडिओमधून जो काही रिस्पॉन्स मिळाला, उत्तम असा प्रतिसाद, तो आपण स्वतः काकींच्या तोंडून ऐकूया की नेमका कसा प्रतिसाद होता, त्यांच्यामध्ये व्हिडिओ कसा पोहोचला. कारण मी जेव्हा व्हिडिओ शूट केली होती त्यांना देखील माहीत नव्हतं. म्हणजे फुल्ली अशी सरप्रायझिंग मुवमेंट होती आणि नेमकी त्यांच्यासाठी कशी ते आपण त्यांच्याकडून ऐकूया. काकी नमस्कार. नमस्कार. नाव कसं आपला? माझं नाव रंजना लक्ष्मीकांत वेर्णेकर, वेंगुर्ला, उबादांडा. बरा, मागे आम्ही व्हिडिओ शूट करून गेलेलो तुमच्यात हा खानावळीचो आणि स्पेशल आमचा हायलाइट होता शाकाहारी थाळी. तर तो व्हिडिओ बघून लोकांनी भेट दिल्यानी आणि तुमका कसं मिळवलं प्रतिसाद त्याचं? लोकांनी भेट दिली, मी व्हिडिओ बघितला, लोकांनी मला व्हिडिओ करून सांगितलं तुमचा व्हिडिओ केला, तुम्ही बघा. तरी लोकांनी बघून तो व्हिडिओ जेवायला आली, सगळं व्हिडिओ बघितला आणि जेवायला आली. आम्ही ते बघूनच जेवायला आलो म्हटलं. तर प्रतिसाद मिळाला. शिरवाय रस, शिरवायचा, व्हेज थाळीचा, कांदा भजी आहे तुमच्या. पण सध्या आता कांदा भजी बंद केली आहे सिलेंडरमुळे. हरकत नाही, पण आम्हाला बॅकअप ऑप्शन तयार आहे, ते म्हणजे घरगुती चूल. वा, आणि आज चुलीवरती लोकांना जेव भेटला बांगडा फ्राय. सागरेश्वर समुद्र किनारा अत्यंत शांत निर्मळ किनारा. बाजूलाच श्री सागरेश्वर मंदिर आणि बाहेरच्या रोडला आलात तर उबादांडा या गावातच आहे कोकणची आई घरगुती खानावळ. चुलीवर बनणारे शाकाहारी जेवण, मच्छी जेवण, चिकन, मटन हे पदार्थ येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. कोकणची आई या हॉटेलमध्ये नाश्ता सुद्धा उपलब्ध आहे, ज्यात वडापाव, कांदा भजी, उसळपाव, मिसळपाव हे तर आहेच, पण त्यासोबत पारंपरिक शिरवाई रस, घावणे चटणी, आंबोळी रस हे देखील खायला मिळेल. माता वैष्णोदेवी, शिवखोरी आणि अमृतसर, एकूण 7 दिवसांचा प्रवास. रेल्वे तिकीट राहण्यापासून खाण्यापासून अगदी अनलिमिटेड मिळणार, फक्त आणि फक्त 10,499 रुपयात. हो मंडळी, अगदी बरोबर, फक्त 10,499 रुपये भरून तुम्ही सुद्धा येऊ शकता थेट वैष्णोदेवी, शिवखोरी, अमृतसर हा देवदर्शन प्रवास करायला तुमच्या लाडक्या भूषण गावडे सोबत. येत्या दिनांक 3, 4, 5 तिघांपैकी एक तरी पकडून जून महिन्यामध्ये आपला संपूर्ण प्रवास होणार थेट वैष्णोदेवी, शिवखोरी, अमृतसर, फक्त आणि फक्त 10,499 रुपयामध्ये. या टूर मध्ये जाण्या येण्यापासून रेल्वेचे तिकीट दर, त्यासोबत लोकल साईटचे फिरण्यासाठी एसी बस, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि अतिशय महत्त्वाचं 3 स्टार सारख्या हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सोयीसुविधा. संपूर्ण टूर तुम्हाला एन्जॉय करायची आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आमच्या वेंगुर्ल्यातील मिथुन परब यांना. लेट्स गो टूर ट्रॅव्हल कंपनी आहे. आम्ही एकत्र कोलॅबोरेट करतोय थेट तुमच्या वैष्णोदेवी, अमृतसर, शिवखोरी या ट्रिपसाठी. आजच्या व्हिडिओ मार्फत वेंगुर्ल्यातील कोकणच्या आईच्या जेवणाचा आनंद घेताय. आता वेळ आली आहे तुमच्या लाडक्या भूषण आणि वेंगुर्ल्याच्या परबांसोबत थेट वैष्णोदेवी, शिवखोरी, अमृतसर हा प्रवास करण्याची. आपल्या व्हिडिओ मार्फत बरेच इन्क्वायरी केली, बरेच जण बुकिंग देखील केली आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार. अजून आपल्याला 10 ते 15 जणांची आवश्यकता आहे, तर त्वरित दिलेला नंबर संपर्क करा आणि वैष्णोदेवी, शिवखोरी, संपूर्ण अमृतसर 6 रात्र 7 दिवसांचा प्रवास बुक करा. कोणासोबत? तुमच्या लाडक्या भूषण गावडे आणि वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांच्यासोबत. #लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल. टूर पॅकेज किती? फक्त आणि फक्त 10,499 रुपये. अल्प दरात या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय आहे. 120 रुपयामध्ये पोटभर शुद्ध शाकाहारी थाळी मिळेल. पुढे 120 पासून ते 350 पर्यंत उत्तम प्रतीची मच्छी थाळी आणि चिकन थाळी पोटभर खायला मिळेल. कोकणची आई या खानावळीमध्ये शाकाहारी जेवण आणि मांसाहारी जेवण वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते, जेणेकरून प्युअर व्हेजिटेरियनवाल्यांना कोणताही त्रास होणार नाही. मंडळी, सध्या गॅस टंचाईमुळे कोकणची आई येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना, प्रत्येक गिरायकांना चुलीवर बनणारे जेवण देत आहेत.
चुलीवर शिजणारा भात, चुलीवर शिजणारी आमटी, मच्छी जेवण, अगदीच नाही तर शुद्ध भाजी. हा 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 फायनली कोकणच्या आईकडची माझी आवडती शुद्ध शाकाहारी थाळी आलेली आहे. असं काही हा संपूर्ण शाकाहारी थाळीचा मेनू बघू शकता. किती किती मेनू आयटम लागले आहेत. सुरुवात करूया कुठून? वरण भात वरण म्हणजे आपली गोडी डाळ सोबत उसळ, या ठिकाणी वांग्या बटाटा भाजी, 2 चपाती, पापड, सलाड, सोलकढी, लोणचे आणि साजूक तुपात बनवलेला गोड शिरा. डेझर्टमध्ये गोड शिरा. जानेवारीमध्ये आलो होतो तेव्हा हीच थाळी ट्राय केली होती. भाजी जरा वेगळी होती, वालीची भाजी, वाली गरभाजी. आणि आज या ठिकाणी चेंज आहे, म्हणजे प्रत्येक दिवशी भाजी चेंज असते. वालीची म्हणा, मेथी म्हणा, इव्हन आता सीझन चालू आहे काजूगर, कुवरी फणस, अशी प्रत्येक दिवशी भाजी चेंज असते. आज मला मिळाली आहे मस्त उसळ आणि या ठिकाणी वांगा बटाटा भाजी. कारण कोकणात येऊन स्पेशली सावंतवाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ले या ठिकाणी येऊन मासे जेवणाचा आनंद भरपूर लोक घेतात, पण आम्ही मात्र पहिलं प्राधान्य देतो ते म्हणजे शुद्ध शाकाहारी थाळी. कारण बऱ्याच जणांचा अजून गैरसमज आहे की मालवणसारख्या शहरांमध्ये किंवा कोकणामध्ये शाकाहारी थाळीमध्ये नेमकं काय मिळेल, पनीरची भाजी. तर असं काही नसून या ठिकाणी देखील शुद्ध शाकाहारीचा जो थाट आहे तो वेगळा आहे, त्याचा स्वॅगच वेगळा आहे. सीझनला ओल्या काजूगराची भाजी, इव्हन पालेभाजी प्लस फणसाची भाजी, ज्याला आम्ही बोलतो जनता भाजी. आ हा 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 हा. आणि पावसाळ्यामध्ये तर रानभाज्या खायला मिळतात. जेवणाचा सुगंध इतका घमघमाट सुटलाय ना, स्पेशली डाळ आणि उसळ. त्यामध्ये रिव्ह्यू द्यायची मला वाटत नाही गरज आहे, कारण जे काही जेवण बनतंय ते शुद्ध आपल्या चुलीवरती घरगुती जेवण, ज्यामध्ये ना कोणता सोडा असतो ना कोणते कलर टाकले असतात. जे घरी बनवलं जातं तेच जेवण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना, प्रत्येक गिरायकांना हमखास आवडून दिलं जातं, आणि ते सुद्धा पोटभर. मलाच माहिती नाही, नंतर समजलं हा तो व्हिडिओ, पण आम्हाला माहिती नाही कोणी नेला तो म्हटला. पण मी बोलली त्यांना. आता नाव लक्षात ठेव, भूषण गावडे. आता मी ठेवीन भूषण. हा, आणि हे पण व्हिडिओ बघा आणि सांग कसं वाटलं तो. चला धन्यवाद. ते आमचे सगळे सगळीकडे बघत असतात हे व्हिडिओ. आमची मुली गोव्याला असते, हा, मडगावला. अरे वा, सुंदर सुंदर. केले बांधले. अच्छा नाही, चांगला यश मिळत जाऊ. अजून किती वर्षांनी तुमचं सोय चालू आहे? कोरोना ओपन झाला आमचं, नंतर कोरोना झाला, नंतर त्यापासून सुरू. ओके, म्हणजे कोरोना येण्या अगोदर चालू झालेला. 6 महिने कोरोना आला. अच्छा, मग बंद केलं आणि मग आस्ते आस्ते नंतर सुरू केलं. पण मी नवीनच बनले हॉटेलमध्ये, मला हॉटेलची काही प्रॅक्टिस नव्हती. अच्छा, मी कस्टमर करून शिकली. वा, म्हणजे तुम्ही जे घरी जेवण बनवलात ना तेच तुम्ही दिलात आणि लोकांना आवडलं. आता लोकांना आवडलं. एक तर डॉक्टर लोक येतात जेवायला, सायन्सच्या येतात, अक्षरशः मला आईच्या हातचं जेवल्यासारखं वाटतं, डोळ्यात झोपं काढली त्यांनी. हे जेवण म्हणजे मला आता झोपायला मिळालं, राहण्याची सोय करा आता तुम्ही. मालक लक्ष्मीकांत वेर्णेकर, मुलगा ओमकार वेर्णेकर आणि त्यांच्या पत्नी रंजना वेर्णेकर या देखील आपल्या जाऊबाईंसोबत संपूर्ण कोकणची आई हे खानावळ चालवतात. येणाऱ्या ग्राहकांना उत्तम दर्जाचे जेवण कशा प्रकारे अजून चांगले मिळेल ह्या देखील प्रयत्नामध्ये असतात. वा वा वा, मस्तपैकी शुद्ध वरण भात. हा खमंग सुटलाय वरणचा. तर पटकन जेवून घेऊ. कोकणची आई यांच्याकडे राहण्याची सुविधा तर अजिबात नाही, पण दिलेल्या नंबरवर चौकशी करून तुम्हाला घरगुती होमस्टे ते सुद्धा कोकणची आई शेजारी नक्कीच मिळेल. आणि बाजूला भला मोठा समुद्र किनारा, सुशेगाद. कोकणची आई, पोटभर जेवण अगदी अप्रतिम. स्पेशली शुद्ध शाकाहारी थाळीतली गोडी डाळ म्हणजे वरण. मी तर मस्तपैकी 2 वाटे भरून पिल्या. हा, काय टेस्ट होते राव. बरं, ते असून दे. जरा वेंगुर्लेकरांनो कमेंट करत चला, तुमची होळीपासून धुळवड नेमकी कधी असता? 5व्या दिवशी, 7व्या दिवशी की डायरेक्ट 15व्या दिवशी? आज तारीख 18 मार्च, उद्या 19 तारीख. 18 मार्चला असा पूर्ण वेंगुर्लेकरांची धुळवड बघू शकतास. शबय 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 शबय. ज्यांनी शबय दिल्याने तर ठीक, नाही दिल्याने तर त्याचे फोदे मोजतले. काय फोदे. यंदाच्या मे महिन्यात सुट्टीमध्ये कोकणात फिरायला येत आहे, स्पेशली वेंगुर्ले,
सावंतवाडी या ठिकाणी वेंगुर्ले शिरोडा रोड नजीक वेंगुर्ले बस स्टँड पासून अगदी 15 मिनिटावर आहे कोकणची आई. लोकेशन उभादांडा श्री सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिरापासून अगदी शतपावली केली की कोकणची आई हॉटेल नक्की सापडेल. जरा कमेंट करून सांगा कोणी कोणी या हॉटेलला भेट दिली आहे, पोटभर जेवणाचा आनंद घेतला आहे, अस्सल घरगुती मालवणी जेवण. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि आवर्जून भेट द्या आपल्या कोकणची आईला. आता भेटूया एका नवीन प्रवासामध्ये, नवीन जर्नीमध्ये. पण एक सांगायचं राहिलं, ती बोट सेवा चालू झाली आहे माहिती का, मुंबई ते विजयदुर्ग रोपॅक्स पॅसेंजर M2M प्रिन्सेस. जरा कमेंट करून सांगा तुमच्यापैकी कोणी कोणी प्रवास केला आहे आणि खरं खरं सांगायचं बोट सेवेचा प्रवास प्रवाशांना फायदेशीर आहे की तोटा आहे. आता ज्यावेळेस मी प्रवास करेन तेव्हा तुमच्यासमोर सत्यता समोर येईल, परंतु ही सत्यता समोर आली की डिंचक 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 असं. हा झाला गमतीचा विषय. पण नक्की आपण प्रवास करू मुंबई ते विजयदुर्ग किंवा विजयदुर्ग ते मुंबई कोणत्या फेरी बोटने, M2M प्रिन्सेस रोपॅक्स पॅसेंजरने. पण त्यासाठी भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.